नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आत्ताच पोटनिवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी फार मोठ्या फरकाने निवडून आल्या आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. सुनेत्रा वहिनी हे म्हणजे साधं प्रकरण नाही. त्यांना कोणीही टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये. आज अजितदादांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अक्षरशः काय म्हणतात त्याला दुःखाचा कडा कोसळला. म्हणजे एकदम एका रात्रीतनं दिवस फिरल्यासारखं झालं. पण त्यातूनही त्या सावरल्या. त्यांनी अजितदादांच्या अस्थिविसर्जनानंतर त्यांनी जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या वेळीस त्यांच्या घरातलं, माझ्या मते फक्त त्यांचा धाकटा मुलगा त्यांच्याबरोबर होता, बाकी त्यांच्या घरातलं कोणीही नव्हतं. त्याच्यावर मी शरद पवारांवर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ते आज ते बोलण्याचं हे नाही. म्हणजे दादा गेल्यानंतर ह्या बाईंवर किती मोठी संकट आली. शरद पवारांसारखा दिग्गज माणूस आणि सासरा पण, सुप्रिया सुळेसारखी कुटील कारस्थानी नणंद काय, आणि त्यांच्याबरोबरचे सगळी लोक आणि यांना इनडायरेक्ट विरोध आणि त्या विलिनीकरणामध्ये यांना खाऊन टाकायचं होतं पवारसाहेबांनी. ज्या पद्धतीत पवारसाहेबांनी दुसऱ्या दिवशी सगळे ते मीडिया बोलवून जो आकाड तांडवपणा केला ना, तो त्यांना शोभला नाही. पण या सगळ्यावर ह्या वहिनींनी अगदी शांतपणे कुठलीही प्रतिक्रिया न देता त्या सामोऱ्या गेल्या. त्या उपमुख्यमंत्री झाल्या, परत आल्या, परत येऊन दादांचे सगळे दिवस वगैरे करून परत त्या गेल्या. त्यांच्या मोठ्या मुलाला त्यांनी राज्यसभेचा खासदार केला. स्वतः निवडणूक लढून निवडून आल्या. त्यांनी सगळी पक्षाची सूत्र हाताशी धरली. पक्षाची सूत्र हाताशी धरून त्यांनी जे नको ती लोक होती त्या लोकांना व्यवस्थितरित्या बाजूला केलं. खरात प्रकरणामध्ये खरं म्हणजे त्या रुपाली चाकणकर यांमुळे त्या अडचणीत येऊ शकल्या असत्या. पण त्यांनी अगदी फार हुशारीने रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला. अमोल मिटकरीसारख्या माणसाला त्यांनी व्यवस्थितरित्या लांब ठेवलं, कुठेही काहीही न बोलता. आजही त्यांनी काहीतरी हे काढलेलं आहे, काय म्हणतात त्याला, कुठली तरी लिस्ट काढलेली आहे. ती लिस्ट काढल्याबरोबर त्याच्यामधनं काही मोठ्या नेत्यांची नावं गेलेली आहेत. त्यालाही त्यांनी समर्पक उत्तर दिलेलं आहे. चांगले फेरबदल त्यांच्या पक्षामध्ये त्या करत आहेत. तर पण आजही हे सगळी लोक ती एकटी बाई बघून त्या बाईंचा गैरफायदा घेण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी अगदी शांतपणे कुठेही वाचाळपणा न करता त्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांना या बाबतीतलं मी श्रेय देतो. आणि नुसती त्या दोन्ही मुलं जे शांत आहेत किंवा जे हे आहेत त्याचं श्रेयसुद्धा मी सुनेत्रा वहिनींना देतो, की त्यांनी त्यांच्या मुलांना अगदी व्यवस्थित स्वतःच्या याच्यात ठेवलेलं आहे. कोणी कुठेही बघा, कुठली प्रेस कॉन्फरन्स नाही, फालतू बडबड नाही, काही नाही. आता जय पवार म्हणला की माझ्या आईने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्याला काय वाटायला त्याला काहीच हे नाही आहे. पण हे बाकीचे जे लोक बोलतात त्यांच्या मागचा हेतू फार वेगळा आहे. आणखीन ते न कळणारे त्या सुनेत्रा वहिनी नाहीत. सुनेत्रा वहिनी या पदमसिंह पाटलाची
बहीण आहे, म्हणजे त्या पाटील कन्या आहे, पाटलाची पोर आहेत त्या. पाटलाच्या पोरांना राजकारण शिकवावं लागत नाही. आणि त्या काय म्हणतात त्याला, पदमसिंह पाटलाची बहीण हा एक भाग झाला. ते मोठं घराणं आहे काय, त्यातून त्यांचं लग्न अजितदादांशी झालं. अत्यंत मुरब्बी राजकारणी माणूस, अत्यंत कडक शिस्तीचा माणूस. आणि शरद पवारांसारख्या याला ताकदीला सामोरं जाऊन हे करणं, हे अजितदादांच्या मागे त्यावेळेस त्या उभ्या होत्या. त्यामुळे त्यांना शरद पवार काय आहे, अजित पवार काय आहे, राष्ट्रवादी काय आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, पूर्ण जाणीव आहे सुनेत्रा वहिनींना. त्यामुळे सुनेत्रा वहिनी अगदी शांतपणे इतक्या सुंदर राजकारण सध्या करत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं म्हणावं तसं तेवढं कौतुक करणं कमी. त्यांनी बघा, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे, ही सगळी लोकं जी आहेत, जी दादांच्या याच्यातली, ती त्यांना सगळ्यांना अगदी शांतपणे एका लांबीवर ठेवलेलं आहे. आज तटकरेंना हे झाल्यावर लगेच ते शरद पवारांना भेटायला गेले. सांगताना ते सांगतात की शरद पवारांची तब्येत बघायला गेलो होतो. पण शरद पवारांची तब्येत बघायला आजच जायला पाहिजे होतं का तुमचं नाव काढल्यावर? त्यांना सुद्धा, तटकरेंना स्वतःचा गड राखता आला नाही आहे. शिवसेनेने तिथे आज काबीज केलेलं आहे. त्यामुळे हे स्वार्थी लोकांच्या राजकारणाला त्या सुनेत्रा वहिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. आणि एक त्या व्यवस्थित त्यांनी खेळी केली, जशी आत्ता करतायत तशी, तर पुढच्या याच्यामध्ये महाराष्ट्रातलं एक खूप चांगलं मोठं राजकीय स्त्री म्हणून त्यांचं नाव घेतलं जाईल. आणि आज राजकारणामध्ये मोठी स्त्री अशी महाराष्ट्रात म्हटली तर कोणीच नाही. पण सुनेत्रा वहिनींनी समजा आत्तापर्यंत त्या जशा करत आलेल्या आहेत, राजकारण करत आलेले आहेत, तसंच राजकारण त्या पुढे करत गेल्या, तर माझ्या दृष्टीने त्या खरोखर खूप मोठ्या राजकारणी महाराष्ट्रातल्या होत्या. आज इथेच थांबतो. धन्यवाद.